नमस्कार मंडळी, बघू शकता तुम्ही या ठिकाणी कांदा शिपीनं चालू आहे. मार्केटचा कांदा आहे आणि बाजूलाच राशने बी करणं चालू आहे. जवळपास हे 1 एकर क्षेत्र आहे. या ठिकाणी कांदा कसा शिपीते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कारण की आता 1 एकरमध्ये किती बियाणं लागतं, म्हणजे किती किलो बी लागतं व बरोबर पुरलं पाहिजे त्या अंदाजानं आपण जाणून घेऊया. ते आता त्यांचं किती वर्ष आहे कांदा व कांदा पीक पुरतं का नाही पुरत त्यांच्याकडून पुढं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. या ठिकाणी कांदा शिपणं चालू आहे, बघू शकता तुम्ही. कांद्याचं बियाणं बघू शकता, हे कांद्याचं बियाणं आहे. कोणत्या कंपनीचं बियाणं आहे कांद्याचे? जिंदाल मार्केट. जिंदलचं आहे का? हा, जिंदाल. किती किलो भेटतं बरे? हे घेतलं किती ना? किलोची पॅकिंग आहे? हे किलोची आहे, अर्धा किलोची आहे, तुम्हाला जशी पाहिजे तशी. आता 1 एकरमध्ये किती किलो लागतं हे बिया? एकर मध्ये कसं पाऊस पाणी असला, धुई धाई असली तर 3.5 टाकायचं. हां, आता हे वातावरण चेक असलं तर 3 बी टाकलं तरी धकत. म्हणजे 3 किलो. हा, आणि- वातावरण जसं खराब असलं, समजा लवकर टाकायचं काम पडलं तर अर्धा किलो शिल्लक टाकायचं. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी पहिले आपण ओळी पाडून घेतल्या का? पहिल्या वेळी पाडून घेतल्या, त्याच्यानंतर बी फेकिलं, खत फेकिलं, आता राशने बी चालू आहे. बघू शकता इकडे राशण्या बी चालू आहे. राशण्या पाणी बी चालू करायचं होतं, पण आता लाईनीचा प्रॉब्लेम होता काहीतरी थोडाफार. बरं. तर हे 1 किलो बियाणं केवढ्याला भेटतं आपला? गेल्या वर्षी 2,000 रुपयाचा भाव होता, यावेळी 600 रुपये वाढले, 2600 रुपयाला झाला किलो माग. किलो मागं 600 वाढे. 600 वाढले. आणि कांद्याचे भाव किती वाढे? किलो मागं कमी झाले. ते आता हे उगं कसं आहे, आता उगं हे गहू बिहू त्याच्यात काही वाचन नाही, म्हणून आपलं काहीतरी आता चालला विचार, काहीतरी वेगळं करा. 2-3 वर्षापासून टाकू राहिलो. गेल्या वेळेस झाले लाखभर रुपयाचे हां हां खर्च झाला, 30,000 रुपये, म्हणजे बरं राहिले होते गेल्या वेळेस. हां हां ते तरी अंदाज भाव तरी कमी होता, भाव बरा साधला. बरं वाटतं जरा. बरोबर आहे. बरं हे गहू ज्वारी काय म्हणते त्याला, सोयाबीन हे पुरतं नाही पीक आहे? अरे हे तर काहीच नाही बाबा, हे तर काय खायला मोताला येते उगं, काय मेहनत कधी की काढली कधी शेतकऱ्याला काही उरत नाही. बरोबर आहे. याच्यात कसं तरी 2 पैसे वाचा म्हणून आता यंदा काहीतरी वेगळं करून बघितलं. बरोबर आहे. शेतकऱ्यानं काय केलं पाहिजे बरं? हे पारंपरिक पिकं घेतले पाहिजे का भाजीपाला केला पाहिजे का फळबाग केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? आता हे भुसार मारायला तर भावच नाही ना हो. काय चालली ती सोयाबीन, हां, काय चाललं गहू, काय भाव नाही ना. हे त्याच्यापेक्षा काहीतरी माळवं टाळवं काहीतरी. आता या बियाचे जॅके साला 600 भाव वाढे आपण त्याला आणि आपले सोयाबीनचे भाव वाढे का? सोयाबीनचे भाव नाही वाढले. सोयाबीनचे भाव 5-5.5 तरी जायला पाहिजे. ती 3.5 ना सोयाबीन घातली मी इथं. आता इथं 1 एकरला सोयाबीन झाली 29,000ची. 10,000 रुपये खर्च, 10,000 रुपये वाचले. बरोबर आहे. म्हणजे सोयाबीन खर्चाला मागे समजा. खर्चाला महाग आहे. त्याच्यामुळे म्हणलं आता म्हणजे गहू बी पेरला असतं तर काय 17-18 क्विंटल गहू होते, 17च होते, 16-17 क्विंटल. त्याच्यापेक्षा म्हणलं 16-17 पेक्षा कांद्याचं तरी गेल्या वर्षी बरं राहिलं. खर्च 2 लाखभर रुपये, 30,000 रुपये खर्च झाला. हां, 60-70,000 रुपये निघले, दुसरे काही नाही निघत तेवढं. बरोबर. बरं मग आता हे कंपन्या यायचे सगळ्याचेच खर्च वाढते, शेतमालाचे भाव वाढायला पाहिजे की नाही वाढायला पाहिजे, काय सांगू इच्छिता तुम्ही? आता खताचे भाव वाढे, औषधाचे वाढे, भाव वाढ राहिले, फक्त शेतकऱ्याचं मरण. मग शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यानं? शेतकऱ्याला काय बाबा, भाव पाहिजे हो, सरकारनं भाव द्यायला पाहिजे. दुसरं हमी काय भाव. आता- हा, भाव द्यायला पाहिजे. बरोबर. नाही कमीत कमी शेतकऱ्याला काहीतरी पुरलं पाहिजे अशा हिशोबाने. शेतकरी जर बरा चाललं की बरं वाटतं. शेतकऱ्याचे झाले असे. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या जीवावरच सगळं चालू आहे ना. कधी आता काय शेतकरी ठप्प तर मार्केट ठप्प. आता हे सगळं घरच्या घरी केलं तर म्हणून बरं आहे, नाही तर कधी बैला आणा, हे हाना, पाळ्या हाना, तर मग काय राहतं सांगा बरं तुम्ही? काही नाही राहत. बरोबर आहे. बरं हे बियाणं तुम्ही आता अंदाजे कसं टाकू राहिले समजा, हे आता ही ओळी किती आहे काय आहे याचा अंदाज कसा लागतो? आता 3 किलो बी होतं, हा. चालून गेलून पद्धतशीर घेतलं, पहिलं माप घेतलं. माप घेतल्यावर एक डब्बा एका ओळीच्या हिशोबाने माप केलं. 17 ओळी तर 17 डब्बे पडले पाहिजे, त्या हिशोबाने हे डब्बा आहे. डब्बा त्या हिशोबाने केला समजा. 17, हा, याचे बरोबर 17 भरले डबे, तर बरोबर एका ओळीत एक डबकं पडलं पाहिजे. हा, त्या हिशोबाने शिपूर आहे समजा. हा, पतलं होत नाही, दाट नाही होत, असं पद्धतशीर टाकत. बरोबर आहे. 2-3 वर्षापासून चाललाय, पण आता भाव नसल्यामुळं काय लय अवघड आहे. आता या सध्या बी कांदा काय 6-7 रुपयांवर 10-11 रुपये चालू आहे, 12 रुपये. नाही, भाव नाही कांद्याला. या खांद्या वेळेस हे काय लय अवघड झालं. बरोबर. मग काय केलं पाहिजे शेतकऱ्याने? शेती सोडून दिली पाहिजे, शेती पिकून खाल्ली पाहिजे की इकून खाल्ली पाहिजे? शेती तर पिकूनच खाण्यात मजा आहे. होईल, जाईल दिवस निघून, येईल अच्छे दिन. मोदी विचार करीनच या गोष्टीवर. शेतकऱ्याकडे सगळ्याकडे मोदी सरकार म्हणे 2022 मध्ये उत्पन्न डबल करू, होईल. शेतकऱ्याचं उत्पन्न. मोदी सगळ्याला देऊ राहिला, सगळ्यालाच आहे, घरकुल आहे, सगळं आहे, योजना चालू आहे. पण आता कसं आहे, शेतकऱ्याकडे बी लक्ष द्या ना. रोड चालू आहे, सगळीकडे कामं चालू आहे ना. हा हा. मग आता मोदी गण नाराज आहे लोक, पण आता काय करतात, त्याला इलाज नाही कोणती गोष्ट.
बरोबर आपल्याला बी भाव वाटायला पडलो, पण सगळ्या गोष्टी जशा मनाजोगा झाल्या, शेतकऱ्याची 2 पैसे वाचले पाहिजे शेतकऱ्याला बी. आणि सगळे माल हमी भावात खरेदी झाली पाहिजे. हा, हमी भाव तर देत नाही ते, हमी भाव देते पण खरेदी होत नाही. खरेदी होत नाही. घेते ते 4 आणि 10 क्विंटल, मग तितक्यात आपलं कधी होत भागत बी नाही आपलं. बरोबर आहे. बरं, काय सांगू इच्छित जाता जाता शेतकरी बांधवांना? जाता जाता काय सांगावं, काय हमी भाव द्या फक्त, नाही तर मग कांद्याला बरा भाव द्या, सोयाबीनला बरा भाव द्या. सोयाबीनचे यंदा हाल इतके बेकार आहे की पुसताच सोय नाही. बरोबर आहे. चालतं, हमी भाव भेटला पाहिजे शेतकरी बांधवांना, याची सर्वांची इच्छा आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आता पुढं आपण थोडी राशनीची झलक बघूया. बस झालं नाही